हम तेरी मोहब्बत में यूं पागल रहते हैं, दीवाने भी अब हमको दीवाना कहते हैं। जय शिवराज, जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. भावांनो, आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असंच आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय ॲप्लिकेशनची गरज, ज्याचं नाव काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जे मी यूज करतो बिना वॉटरमार्कवालं. तर तिथनं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि भावांनो, जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना प्रॉब्लेम येत होतो. तुम्ही सिम्पली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी इथे व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो. तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि तुम्हाला भाऊ नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल बघायचा, डेमो व्हिडिओ बघायचा असेल सगळ्यात आधी की कोणता ट्युटोरियल येणार आहे, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. त्यावरती मी डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि तुम्हाला काही क्वेश्चन असेल किंवा काही विचारायचं असेल एडिटिंगबद्दल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, जाऊन फॉलो करा भावांनो. आणि भावांनो, अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधूनच शिकवली जाते. तर चला भावांनो, जरा वेळ न घालवता आजची व्हिडिओ आपण सुरू करू. ओके, तर भावांनो, आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती जाऊन 1.1 ही साईट सिलेक्ट करायची. साईट सिलेक्ट केल्याच्यानंतर भावांनो, इथं तुम्ही वरती बघू शकता मीडियाचा ऑप्शन शो करायचा आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथनं तुम्हाला बॅकग्राऊंड या ऑप्शनवरती क्लिक करून इथनं ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे भावांनो, तुम्हाला जितका लांबा स्टेटस क्रिएट करायचा आहे तिथलं खेचून न्यायची. तर मी 10 सेकंदापर्यंत घेतो आहे भावांनो, ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर भावांनो, तुम्हाला इथनं एक PNG सिलेक्ट करून घ्यायची. बघू शकता ही वाली, व्हिडिओ सिलेक्ट करायचा हा वाला. आणि कैचीच्या साईडच्या ऑप्शनमध्ये जाऊन ह्या व्हिडिओला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं भावांनो, ठीक आहे. हा व्हिडिओला फुल टू स्क्रीन केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ खूप लांब आहे. 30 सेकंदापर्यंत तुम्हाला मोठं बनायचं असेल तर बनवू शकता. अजून तर मी इथनं सिम्पली 10 सेकंदाचाच बनवतो आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आता त्यानंतर करायचं काय, इथं लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. आणि इथनं तुम्हाला एक PNG सिलेक्ट करायची, म्हणजे फोटो जो कोणाचा पण तुम्हाला ॲड करायचा आहे, तुमचा किंवा तुमच्या फ्रेंडचा, कोणाचा पण ॲड करू शकता भावांनो. तर तुम्हाला एक फोटो इथनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे, बघू शकता. आणि याची लेंथ जी आहे शेवटपर्यंत खेचून न्यायची अशा प्रकारे, ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, या फोटोला थोडंसं असं घुमवून घ्यायचं आहे इथं याच्या हिशोबाने, बघू शकता अशा प्रकारे. आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे भावांनो. इथं बघू शकता 3 डॉटवरती जाऊन सेंड टू बॅक करून टाकायचं आहे. आणि इथं या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे भावांनो. व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली क्रोमा कीच्या ऑप्शनवरती यायचं आहे. आणि इथं याला इनेबल करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे हा दिसेल. आणि याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे, जो खाल्ला आहे हा 60वरती न्यायचा आहे. आणि हा जो व्यवहारला 30वरती ठेवायचा भावांनो, बघू शकता अशा प्रकारे. 65, 60 ही कंडिशन अशा प्रकारे ठेवायचं आहे भावांनो, बघू शकता. तर थोडासा व्हिडिओ आपण हा पुढं सरकून घेऊया. तर बघू शकता दोन्ही पण इफेक्ट एकदम परफेक्टपणे फोटो ॲड झालेला आहे. थोडंसं प्ले करूया, बघूया कसं वाटतं. तर बघू शकता अशा प्रकारे दिसणार आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. आणि इथनं तुम्हाला एक PNG ॲड करायची, बॉर्डर PNG. बघू शकता ही PNG कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं, बॅक यायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत खेचून न्यायचं आहे. परत खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे भावांनो, आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर बघू शकता अशी PNG बॉर्डर ॲड होईल भावांनो. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे परत. आणि मीडियावरती जाऊन तुम्हाला इथनं एक लिरिक्स ॲड करायची भावांनो, बघू शकता ही वाली. आणि इथं हिला खाली ब्लेंडिंगवरती येऊन परत स्क्रीनवरती सोडायचं आहे. त्यानंतर हिला इथं ॲड करायचं आहे भावांनो, बघू शकता अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायची, ठीक आहे. आणि त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे परत आणि मीडियावरती जायचं आहे. आणि इथनं तुम्हाला एक टेम्पलेट व्हिडिओ मिळेल, एक टेम्पलेट व्हिडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर कैच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल टू स्क्रीन करून घेऊया, बॅक येऊया. आणि इथं ॲडजस्टमेंटवरती यायचं याच्यावाल्या. आणि याचा जो कलर आहे अशा प्रकारे हाय करायचा आहे भावांनो, बघू शकता अशा प्रकारे हाय करायचं आहे. आणि बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर इथं ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे सगळा काही व्हिडिओ तुमचा बनवून रेडी झालेला आहे. आता याचा समोरील जो पार्ट आहे आपण कट करून घेऊया. तुम्हाला अजून लंबा व्हिडिओ बनायचा असेल तर बनवू शकता भावांनो, ठीक आहे. त्यानंतर करायचं काय,
इथं तुमचा पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. मी आता तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनलेला आहे भावांनो. ठीक आहे, तर साऊंड थोडासा वाढून घेतोय. तेरी मोहब्बत में यूं लिरिक्स भावांनो थोडीशी आपण इकडं सरकून घेऊया, अशी इथं थोडी छोटी करूया. ठीक आहे, आता बघूया कसं दिसतंय. तेरी मोहब्बत में यूं पागल रहते हैं, दीवाने भी अब हमको दीवाना कहते हैं. तर बघू शकता भावांनो, आपला व्हिडिओ खूप भारी बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय आहे, इथं शेअरच्या आयकॉनवरती जाऊन याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं. ज्या साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे बघू शकता, इथं तुम्ही करू शकता भावांनो. तर इथं खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून घेऊ शकता भावांनो. तर भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते. आणि भावांनो, जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज झालेलं आहे ते सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला किंवा एडिटिंगबद्दल काही बोलायचं असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भावांनो. तर चला